वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आम्ही गार्डनमध्ये आलो आहे खूप दिवसानंतर. तर आज आम्ही इथे पोटॅटोज काढणार आहेत आणि जे ज्या भाज्या आहेत त्या सगळे मी काढून घेणार आहे. मी तुम्हाला दाखवते. पोटॅटोज पूर्ण वर आलेत, ते कसे आलेत काय नाही मी तुम्हाला दाखवते. हे इथे सगळे असे वर आलेत, ते काढून टाकावं लागेल. हे काढू का? हां हां. वाव, कितने आए. छोटे छोटे भी है रे. और अंदर भी है. अंदर भी है. ओहो, अरे वाह. हे बघ बेटा, आलू. वाव. अयो, खूप निघतील वाटतं. पोटॅटोज. पोटॅटोज आहेत. हे नाही. त्याला बाजूला काढायला पाहिजे हे छोट्यांना, ते मिक्स हो जाएंगे. हो बेटा. हो हो, थांब थांब थांब. ये लेके आई मैं. त्या साईडला नाही हा, त्या साईडला ते आहे आपले दुसरे झाड आहेत. थांब बेटा. हाँ, इसमें रख दूंगी. ये बहुत ही छोटा है. इथे हो बेटा. ये तो बहुत बड़ा. इसको दिखा इसका. ये तो बहुत बड़ा है. You know, so big. Yes. उधर भी है. नहीं, पत्थर है. वही कलर का पत्थर हो गया. नहीं ये कुछ है ना, देख यहाँ पे. हाँ, थोड़ा आगे तो नहीं निकाला ना हम लोगों ने. ये तो पहले ये निकालना पड़ेगा. ये यहाँ पे छोटा, ये छोटा छोटा है. अरे तस कशाला. ये तो कितना बड़ा थे रे. हाँ, इसको तो चिप्स बना सकते हैं हम लोग. हाँ, इना के लिए फ्रेंच फ्राइज बनाएंगे. हाँ. गलत है ना. इतने बड़े बड़े. और है वहाँ. हाँ, ओ ये भी आया ना. ये भी बड़ा है. इधर है इधर. ये क्या इतना बड़ा. ये आलू है उसको देते आलू. ये देखो, ये देखो. एक ये और घुसा है वो. हाँ, ये मी दोनच झाड लावले होते तर त्याचे एवढे पोटॅटोज निघाले. किती मस्त वाटत आहेत आणि खूप मोठी मोठी साईज पण आहे यांची. किती मोठी साईज आहे. तर पोटॅटोज या. आता हे तर काढून टाकायचंय. हा, ते पण काढून टाकायचंय. आता इथे पत्ता गोबी काढेल. ही पत्ता गोबी खूप मोठी झाली आहे. सगळ्या झाल्यात मोठ्या. याची ऑलरेडी काढलेली होती त्याच्यामुळे ते तसं झालंय है ना. याचीच काढली होती ना आपण. ती काढली होती, पुन्हा पानं आले त्याला. ही काढू. हा, ही काढून हो बेटा, सर. बिग वन. इना खूप एक्साइटेड आहे. इनो इकडे दाखव किती बिग आहे. वाव, बिग. कितनी बड़ी है ना. हाँ, बहुत बढ़िया.
इन्होंने आता बसल्या बसल्या इथे मिरच्या पण तोडल्या जो बिलकुल तीखी नाही आहे. ते छोटे छोटे नंतर काढू. इथे मिरच्या पण आहेत मस्त, पण बिलकुल तिखट नाही आहेत. इथे एवढंसं छोटं झाड आहे, त्याला पण खूप लागलेत. काढायचं काय? काय हो, ते सगळं काढून टाकूत. सगळा कचरा झाला इथे. इथे फुलगोबीचं पण आहे. आता फुलगोबी लागत आहे. किती मोठी झाली. सगळ्याला म्हणतात एवढी मोठी आम्ही कधी पाहिलीच नाही म्हणतात फुलगोबीचं झाड. हा कॅप्सिकम पण किती आलेत. भरून आलेत कॅप्सिकम. आता हे रेड होतील तेव्हा मग तोडेल. वो ये अच्छे है पापा. दिस वन इज नाइस. हे वरचे हाँ अंदर से डैमेज है वो. ये अच्छा है रे तृप्ति. नहीं 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 नहीं. और वो ये ऑनियन तोड़ दूंगी ये वाला. ये देख कितने बड़े बड़े है रे. ओहो वो छोटे थे वो. बड़े बड़े. तो वो प्लेट कहाँ पे रख दिया. सर बेटा पालक भी तोड़ देंगे ना, तुझे कल जूस बना के दूंगी. हाँ बुट्टे भी तोड़ देते. तर आपण एक कॉर्न पण तोडून टाकूत, जो की माझ्या पप्पाने त्याचा यूज नाही केले होते. इसको सुखाना पड़ेगा इधर या नहीं. मुझे लग रहा है सूख गया है. खोल के देख बाकी को चेक कर, क्योंकि नहीं तो खराब हो जाएंगे इसके बाद में. सूख गया है रे, इससे ज्यादा क्या ही आड़ होता. बट देख लेंगे बना के. ये तो बेबी कॉर्न होगा. देख बेबी कॉर्न होगा. नहीं ये हुआ ही नहीं है. हुआ ही अरे नहीं. सड़ गया. सड़ नहीं गया, वो हो रहा था 300 या नहीं. पता नहीं यार, मुझे तो समझ नहीं आ रहा. हो सकता हो रहा हो बेबी कॉर्न हो. ये देख सब तोड़ दूंगी ना. तोड़ दे. ये सब सूख गया. तर आज सगळंच काढून टाकणार आहे. हे जे कॉर्नचे झाड आहेत ते पण काढून टाकेल. आणि हे इथे लॉकी लागली होती, ती पण खराब झाली. ती व्यवस्थित झाड आलंच नव्हतं, कशामुळे माहिती नाही. म्हणजे काहीच आलं नव्हतं. काहीतरी काय माहिती, काहीतरी यावेळेस प्रॉब्लेम झाला होता, त्याच्यामुळे काही आलीच नव्हती. आता हे पण काढून टाकायचं थोडंसं नीट अँड क्लीन. असंच निघत नाही आहे. हां असंच याच्याने काढल्यावर हा तसं निघून जाईल ना. हे इनूचं तर काहीतरी चालू आहे इथे. निकालना ही पड़ेगा उसको. क्या मला वाटलं याचे 2च झाड आहेत फुलगोबीचे, पण इकडे इधर भी आहे 2. ये साइड भी. पण त्या याच्या टोमॅटोच्या झाडांनी ते दिसतच नव्हते. आता थोडंसं स्वच्छ करावं लागेल. खूपच हे झालं, म्हणजे अनवॉन्टेड झाडं झाले ते इथे. तर हे सगळं क्लीन करावं लागेल. इनूला छोटी सायकल होत्या, तरी पण इनाला त्याच्यावरच खेळायचं. कशी घेऊ. इकडं बघ. हाय पण. हो
तू सायकल चालवतेस? अजून काहीतरी म्हण, बोल काहीतरी. नको ते दाखवायचंय तिला गोबी. हा दिवसापासून काढत आहे ना आपण. त्याचे मुळा खूप मध्येपर्यंत गेला त्याच्यामुळे निघत नाहीये. काय चालवतेस? सायकल? अभी लग रहा है निकल गया. इथे एक छोटं झाड होतं ते आम्हाला माहितीच नव्हते. आलूचे आम्ही उकरलं तर अजून त्याच्यात एवढे आलू निघाले. कितने निकल रहे, छोटे छोटे है बट वो छोटा था ना. हाँ तो भी ऐसे लगा 1-2 ही निकलेंगे और बहुत सारे निकले. ये थोड़ा बड़ा होता ना तो यही आलू बड़े हो जाते. ये बड़े होते थे ये. छोटे से पेड़ में कितने सारे निकल आए. हाँ एक इनू के हाथ में. छोटे छोटे ही यार है. लेकिन अंदर Where are you, Allu? Where are you, Allu? दे दो पापा को. दे बेटा दे दो वहाँ रख देंगे ना. मैंने सांडून टाकले खाली. काय पाहिजे नू? वर जायचं? माऊकडे? माऊकडे जायचं? कुठं वर? वर बेटा वर माऊ आहे वर. जा माऊ आहे जा. जा माऊ काढून देते तू जा. मी काढू का? बर थांब 1 मिनिट काढतो. कोणकोणचे झाडं आले काय माहित नाही आपल्याला. आता हे फ्लावर्सचे होते वाटतं हे. हा बहुतेक. हा आणि पालक पण अशी आली नाही तर. हा दुसरे झाड येऊ देत नाहीये पालक पण. त्याच्या खाली कांद्याचे होते ना. हा अरे हो ते तिथे कांद्याचं आहे नाही का? आज हे वाटतं हा कारण ते मध्ये. पण हे आलू बरेच आलेत. हा आलूच खूप मस्त वाटत आहे. फक्त 2च झाड लावले होते आलूचे आणि एवढे आले. जॅकेट का काढायचे पण गरम होते का तुला? बहुतेक गरम होत असेल तिला त्यामुळे. ते तिथं किती मुळा सोबत काढलं. ते बरं झालं एवढं काढलं ना. एवढं झाड किती मोठं होतं. इथं होतं हे झाड आता काढून टाकलंय. बरंच खूप मोठा खोड आहे त्याचा मुळा. वर जात आहेत बेटा? वर जात आहेस का? ओके मी येतो. आम्ही येतो. तुझा माऊ आहे. माऊला बोल. माऊ आहे वर. वर जा बेटा. आवाज आहे त्याचा. इथे लसण पण खूप आलंय. आत्ता आलं. एवढा दिवस आला नव्हता हा लसण. हे सगळं लसण आहे इथे. आणि हे पालकनी माझ्या दुसऱ्या झाडांना हाईड करून ठेवलं. तर अजून बरंच आहे काम करायचं. अजून काही झालं नाहीये. हे पालक तर किती मोठे झाले. तर आज पुरतं एवढंच. आज गार्डनचाच व्लॉग होता. खूप जण आपल्या इकडे मिस करत होते महाराष्ट्रामध्ये की गार्डनचे व्लॉग्स येत नाही आहेत. म्हणून तर मला वाटलं की व्लॉग्स काढायला पाहिजे. आणि तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की मेसेजमध्ये कळवा. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला सांगा. तोपर्यंत बाय. तर मला एवढं सगळं भेटलं
आणि एवढे आलू मी वॉश करून दाखवते. आणि इथे मला कांदे पण भेटले होते, ते पण दाखवते. कांदे तर मी यूज केले खूप. लसण पण भेटलं होतं, लसण पण यूज केला. एवढे सगळे कांदे आणि एवढ्या भाज्या. तर माझ्या फ्रेंडने सांगितलं की याला धूत नाहीत म्हणून, जशी की ही माती निघून जाईल, म्हणजे वाळूनच ते काढावं लागेल, नसतं ते सडायला लागतील. मला माहिती नव्हती ही गोष्ट. आता मग मी हे असं कांद्याचं हे असं वेगळं करेल आणि बाजूला ठेवेल. मला माहिती नव्हतं, ते बरं झालं तिने सांगितलं नसतं, मी सगळेच आलू धुतले असते. तर हे किती छान आहे, जर माती काढल्यावर मस्त मस्त निघत आहेत. हे असं केल्यावर मस्त व्यवस्थित निघत आहेत. तर मी असं हे काढून व्यवस्थित ठेवून टाकेल आणि मग याच्यामध्येच कांदे ठेवेल, आपले आलू ठेवेल, तर चांगले राहतील. किती मस्त वाटत आहेत. तो फर्स्ट अटेम्प्ट होता माझा भाजीपाला लावण्याचा इथे, आणि ते खरंच खूप छान झाला. मला सगळे पीक भेटलेले आहेत आणि खरंच खूप छान वाटतं. छान फिलिंग येते, जसं की आपण स्वतःच लावायचं आणि स्वतःच त्याला खायचं.